आमदार अभिजित पाटील ठरतायत त्यांच्याच उमेदवारांची डोकेदुखी। एखादा नेता आपल्या सोबत असेल तर निवडणूक सोपी होते, मात्र पंढरपूर आणि माढा तालुक्यात आमदार अभिजित पाटीलच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची डोकेदुखी ठरतायत। आमदार अभिजित पाटील यांनी माढा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ऊसाच्या प्रतिटनाला 3500 रुपयांचं आश्वासन देऊन निवडणूक लढवली, विजयाचा गुलाल उधळला। मात्र नंतर शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली। खोटी आश्वासनं देऊन स्वप्नांची माती झालेला इथला शेतकरी आता आमदार अभिजित पाटील यांच्यावर प्रचंड नाराज आहे। त्या नाराजीचा थेट फटका अभिजित पाटील यांच्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। झालेल्या नगरपालिका निवडणुकीत विठ्ठल परिवार एकत्र होणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर ऐनवेळी अभिजित पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने अभिजित पाटील यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। त्यामुळे अभिजित पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळालेल्या सर्वच उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। लोकसभा निवडणुकीत आमदार अभिजित पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करत होते, मात्र ऐनवेळी कारखान्याचे कारण दाखवत अभिजित पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला। नगरपालिका निवडणुकीतही आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर नगरपालिकेत भाजपसाठी पूरक भूमिका घेतली अशी चर्चा लोकांमध्ये। अशा वेळी आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार अभिजित पाटील यांच्या विरोधात थेट भाजप पक्ष असणार आहे। अशा वेळी आमदार अभिजित पाटील या निवडणुकीत भाजप विरोधी थेट भूमिका कशी घेणार याबद्दल मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। मात्र एकंदरीतच आजपर्यंत जाहीर करूनही शेतकऱ्यांना न मिळालेला ऊसाचा दर, ऐनवेळी अभिजित पाटील यांनी बदललेल्या भूमिका याबद्दल नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असलेली दिसून येते। त्यामुळेच आमदार अभिजित पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळालेले सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार भयभीत असल्याची चर्चा पंढरपूर व माढा परिसरात सुरू आहे। एबी मराठी न्यूज, पंढरपूर।